भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय शास्त्रज्ञ सर सी.व्ही. रामन यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. रामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी रामन इफेक्टचा शोध लावला होता. रामन इफेक्टसाठी त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल पारितोषिक मिळालं होतं. 1986 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून प्रत्येक वर्षी हा दिवस देशभर राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टीला चालना मिळावी, हा त्यामागील हेतू असतो. या निमित्तानं सर्व शाळांमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. कोल्हापुरातील सेंट झेवियर्स प्रायमरी अँड हायस्कूल या शाळेत यावर्षी रोबोटिक थीम घेऊन हे प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यामध्ये 1ली ते 4थी मधील विद्यार्थ्यांनी 220 प्रकल्प तर 5वी ते 7वी मधील विद्यार्थ्यांनी 100 प्रकल्प सादर केले. घरासाठी सिक्युरिटी अलार्म, सोलर लाईट सिस्टीम, पारंपरिक पद्धतीनं जलशुद्धीकरण, ज्वालामुखी उद्रेक, चांद्रयान 3चे PSLV मॉडेल, पुरापासून घराचं संरक्षण, पारंपरिक पद्धतीनं विद्युत निर्मिती, पावसाच्या पाण्यापासून विद्युत निर्मिती, चांद्रयान 3मधील विक्रम लँडर अशा विविध प्रकल्पांचा यामध्ये समावेश होता. माझं नाव आदिशी संदीप कागले आहे. मी आज शेत वाचवण्यासाठी, त्यांचे पीक वाचवण्यासाठी एक प्रोजेक्ट केलेला आहे. समजा जर एक प्राणी आज जायचा प्रयत्न करत असेल आणि आज जायच्या वेळेस तो बजर वाजतो, मग तो प्राणी परत घाबरून जातो. म्हणून मी सोलर एनर्जी एअर ड्रायर हे तयार केलेलं आहे. मी आणि माझ्या फ्रेंडने केलेलं आहे. तर ह्यामध्ये कसं होतं, जेव्हा सूर्यकिरण ह्या प्लास्टिक शीटवर पडतात, त्या प्लास्टिक शीटच्या आत जी हवा असते ती गरम होते. त्या गरम हवेत तो जो तिथे फॅन आहे तो गोल गोल फिरतो आणि ती हवा अशी सर्क्युलेट करते. मग आता रात्री आपल्याकडे हे नसतं, सूर्यकिरणं नसतात ना, तर मग त्यामुळे आम्ही तिथे एक बल्ब लावला. त्या बल्बमध्ये जी हीट एनर्जी असते ना ती सुरू होते आणि जो तिथला निळा फॅन आहे तो चालू होतो, जेणे की ते गरम हवा सर्क्युलेट होते. मग रात्रीच्या वेळ असताना हे जे टोपण आहे ते त्याला झाकून ठेवायचं. असं आहे आम्ही सायन्स वर्किंग मॉडेल केलेलं आहे. थँक्यू. हा संपूर्ण उपक्रम फादर अँड्र्यू फर्नांडिस, फादर सावरी जोसेफ आणि निशा केलन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला. या विज्ञान प्रकल्पाचं परीक्षण अँथोनी डिसोजा, सुविद्या मोरे, गिरिजा घोरपडे यांनी केलं. उद्यासुद्धा हे विज्ञान प्रदर्शन सुरू राहणार आहे.